नमस्कार, परीस किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कुसले मंचुरियन बनवू, व्हेज मंचुरियन बनवू. त्याच्यासाठी किसलेला कोबी, ढोबळी मिरची, त्याच्यात थोडीशी हिरवी मिरची, ढोबळी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि मिरपूड थोडीशी मिरपूड घातली, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि सॉस घालायचं, 2 चमचे चिली सॉस घालायचं. चिली सॉस म्हणलेलं आहे ना. नंतर 2 चमचे टॅमॅटो सॉस, चवीनुसार मीठ, नंतर सगळं हे मळून घ्यायचे. पाण्याचा वापर कसलाच करायचा नाही. अशा पद्धतीने असा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. कसे आले तरी चालते, गोल गोल असावेत असे नाही, असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आपण ह्याच्यात राहिले की त्याच्यात कांद्याची पात पण थोडी ऍड करायची. करून घ्यायची. गोळे करून तयार आहेत. आता तळण्यासाठी तेल तापायला ठेवूया. तेल तापलेले गोळे केलेले आहेत आपण छोटे छोटे. साधारण 7 ते 8 मिनिटं गोळे चांगले तळून घ्यायचे. जर 7 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं तळले तरी चालते. अशा प्रकारे मंचुरियन तळून तयार आहे. आता आपण ग्रेव्हीसाठी ग्रेव्ही तयार करूया. ते आपण आधी करून चालू. ग्रेव्हीसाठी आधी आपण कॉर्नफ्लॉवरचं 2 चमचे पाणी घालून हलवून घ्यायचे. कोबी किसलेला, ढोबळी मिरची, थोडासा लसूण, उभा चिरलेला कांदा, कांद्याची पात, हे सगळं तेल टाकून तेलात करून घ्यायचे, परतून घ्यायचे. पातेलं तापाय ठेवले, 2 चमचे तेल टाकू. ढोबळी मिरची, कोबी किसलेला सगळं परतून घ्यायचं. कांद्याची भाजी टाकायची.
सॉस, सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस 4 चमचे टाकून व्हेज मंचुरियन मसाला टाकून नंतर आपण जे पाण्यात हे केले टाकून घ्यायचे. जर पातळ हवं असेल थोडंसं पाणी घालायचं. टाकू का थोडं 2 मिनिटासाठी वापरून घ्यायचे. वापरून घ्यायची. अशा प्रकारे ही ग्रेव्ही झालेली. ग्रेव्हीत मीठ कसंच घालायचं नाही, कारण सॉसमध्ये भरपूर मीठ असतं. नाहीतर मीठ घालून सगळं ग्रेव्हीत तुम्ही खरड करून तयार आहे. अशा प्रकारे आता जे आता मंचुरियनला टाकून घेऊ. टाकू घेऊ पण नंतर त्याच्यावर परत कांद्याची पात. आता मिक्स करून घेऊया. काय व्हेज मंचुरियन खाण्यासाठी तयार आहे.